विसरवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत 7 ते 8 आस्थापना फोडल्या. हॉटेल, चहाची टपरी, दुकाने व क्लिनिकला लक्ष, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. विसरवाडी बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून 16 ऑगस्टच्या पहाटे 7 ते 8 दुकानं, हॉटेल, चहाची टपरी आणि क्लिनिकला लक्ष करून चोरीचा प्रयत्न केला. या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रल्हाद अग्रवाल यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून किरकोळ रक्कम चोरीला गेली. सिंगा गावित यांच्या नव्याने सुरू झालेल्या हॉटेलमधून सुमारे 40 रुपये चोरीला गेलेत. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील अनिल किसन हिरे यांच्या हेअर सलूनचे कुलूप तोडून चिल्लर रक्कम लंपास करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेजवळील लॉन्ड्रीचेही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. बसस्थानक परिसरातील किसन गोसावी यांच्या बालाजी हॉटेलचा गल्ला फोडून किरकोळ रक्कम व हिशोबाच्या डायरीचे नुकसान करण्यात आले. तसेच सागर मराठे यांच्या चहा नाश्त्याच्या टपरीचे कुलूप तोडून गल्ल्यातील रक्कम चोरीला गेली. भारतीय स्टेट बँकेजवळील डॉक्टर आबिद यांच्या क्लिनिकचेही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी लोखंडी अवजार आढळलेत. दरम्यान रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित असल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेतल्याची चर्चा आहे. 132 केव्ही केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणने वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी 2 दुकाने फोडण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून व्यापाऱ्यांना सुरक्षेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र पुन्हा मोठ्या प्रमाणावर चोरीचे प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत विसरवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन विसरवाडीतील व्यापारी व नागरिकांना भयमुक्त वातावरण द्यावे अशी मागणी होत आहे. संदीप अर्जुन बच्चा. काय करता आपण? इस्त्रीचं धोबीचे दुकान आहे माझे. काय झालं होतं? माझं दुकानात आलो सकाळी, कुष्टा तोडलेला होता, कुलूप तोडलेला होता. हा, मध्ये आल्यावर मी पाहिलं तर माझं सामान इकडे तिकडे पडलेलं होतं आणि एवढ्या बरं काही गेलं नाही. आणि काय काय वाटतं तुम्हाला, तिथं चोरी झाली का? चोरीचा प्रयत्न केला पण काही होत मिळालं नाही त्याला. काय झालं अजून? काही नाही, कुष्टा वगैरे तोडलेलं आहे, सामान वगैरे गेलेलं आहे, म्हणजे मी इकडे तिकडे केलेलं आहे. पैसे वगैरे काही गेले का? पैसे वगैरे काही घेतलेले नाही, पण गावात 3 दुकानं पडलेले आहेत. माझ्या बरोबर 4 दुकानं झाले. हो का? चोरीचा प्रयत्न केलेला आहे दुकानात, पण पुन्हा असं व्हायला नाही पाहिजे. तपास करावे, कोणी? पोलिसांनी तपास करावे. साहेब, काय झालं आपल्या इथे सकाळी? कसं माहित पडलं आपल्याकडे चोरीचा प्रयत्न? सकाळी 7 वाजता दूध घ्यायला गेलो. हो. त्यावेळी मी पाहिलं तर माझं लॉक उघडं होतं. मग दूध घेऊन रिटर्न आलो मी. हो. म्हटलं मोटर चालू असेल म्हणून मी दार उघडलं. दार उघडल्यानंतर मध्ये पाहिलं तर मध्ये कोणती वस्तू गेलेली नव्हती. पण मी लॉक शोधत असताना लॉक माझ्या सीडीवर मला दिसलं. ते लॉक मी पाहिलं, ते लॉक बंद होत नव्हता. मग मी बाजूला पाहिलं तर लोखंडी औजार पडलेलं होतं. मी त्याला उचलून पाहिलं, पण ते लाकडी नव्हती, पण ते लोखंडी औजार होतं. तेव्हा मला कळलं की माझं लॉक तोडलेलं आहे. आतमध्ये काही गेलंय का आपल्या इथे? आतमध्ये काही गेलेलं नाहीये. काही तिथे काही सामान असते व्यस्त? कोणतंही सामान असं व्यस्त नाहीये. पण मागचा दरवाजा उघडलेला असतं, ते माझ्या कंपाऊंडरने पाहिलं. मी ते दरवाजा काही पाहिलं नाही. म्हणजे तो आतमध्ये आला होता? आतमध्ये आला होता. पण काही दवाखाना, क्लिनिक असल्यामुळे तिथे काहीच मिळून आलं नाही? कोणती एक वस्तू गेलेली नाही माझी. खाली लॉकचं नुकसान झालेलं आहे. पण गावात 3 ते 4 दुकाने फोडलेलं आहे. तरी पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि मानसिक शांती स्थापन करावी. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.